आता ह्या 17व्या अध्यायाचा अगदी थोडासा भाग राहिला आहे, तो आधी पूर्ण करूया. गेल्या वेळेला आपण 385 हे ह्याच्यामध्ये ओम नंतर म्हणजे ओंकार, तत्कार आणि सत्कार किंवा संकार असं याचं सगळं विवेचन आपण गेल्या वेळेला केलेलं होतं. आणि कर्म कसं करावं हे अशा प्रकारे म्हणजे ओंकारसुद्धा कसा म्हणायचा आहे, मग तत्कार का म्हणायचा आहे, तर आपल्या मनामध्ये कुठल्याही हे कर्तृत्वाची किंवा कर्मफळाची अपेक्षा निर्माण झाली तर ती दूर व्हावी म्हणून हे सगळं तुझ्यासाठी आहे अशा प्रकारची भावना. आणि मग सर्वात महत्त्वाचा म्हणजे सत्कार, ही जी ही जी त्यातली मात्रा आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. की हा सत शब्दाचा जो हे आहे तो म्हणजे तो का करायचा, तर ईश्वर सत आहे, एकमेव सत जे काही आहे ते म्हणजे ईश्वर. आणि मग हे जग काय आहे, मी काय आहे असा विचार जो येतो त्याचा अर्थ या गीतेमध्ये अशाच प्रकारे आहे की मी किंवा हे विश्व हे सगळं त्या सतचाच आविष्कार आहे, त्याचंच रूप आहे, प्रत्येक कणामध्ये तो भरून राहिलेला आहे. आणि त्यामुळे हे जगतही सत आहे आणि मीही सत आहे. अशा प्रकारे त्या सत ह्याचा हे करून आणि अर्थातच मग त्यामुळे ईश्वर आणि आपण एक, विश्व आणि आपण एक ह्याचा हा जो भाव निर्माण होतो त्यामुळे आपण करतो ते प्रत्येक कर्म हे माझ्यासाठी नसून म्हणजे मी त्यातला गेलेला असतो, अहम गेलेला असतो आणि त्या अहमसाठी ते कार्य नसून ते प्रत्येक कर्म हे त्या सत रूपासाठी आहे ही भावना आणि विश्वासाठी आहे ही कारण त्या विश्वामध्ये तोच भरून राहिला आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण विश्व भरून राहिलं आहे. तर त्यामुळे त्या सतसाठी हे सगळं आपण करतो. अशा प्रकारची ती सत हा शब्द हा सर्वात यातला महत्त्वाचा शब्द आहे. तो जर आपण म्हणजे आपल्या कर्म करत असताना आपण जर ह्याचा अर्थात याचा अर्थ असा घेऊ नका की असं मोठ्याने हे सगळे उच्चार करायचे जगाला इतरांना दाखवण्यासाठी, असं नाही, आपल्यासाठी आहे तो. आपल्या मनात जरी आपण तो उच्चार केला तरीसुद्धा हरकत नाही, पण तरीसुद्धा हे ओम तत्सत ह्याचं महत्त्व आपण पाहत होतो. आणि त्यामध्ये आपण 85वीपर्यंत आलो तो जिथे ज्ञानदेव म्हणतात की हे जे काही सांगितलं आहे हे मी नाही सांगितलं आहे, हे भगवंतांनी सांगितलं आहे असं ते म्हणतात. कारण ते पुढे त्याचं कारणही देतात की मी जर हे बोलतोय असं म्हटलं तर मी आणि पुन्हा तो भगवंत वेगळा होईल, तर तसं नाही आहे. आणि म्हणून हे देवाचंच बोलणं आहे हे लक्षात घ्या. इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे. आता त्यानंतर आपण आता पुढे जातो. 87वी आता आपण पाहतो. आता आणखीही परी सत शब्दू हा अवधारी सात्विका कर्मा करी उपकारूचो. म्हणजे या सत शब्दामुळे सात्विक कर्मावरती जणू काही हा उपकार करतोय. म्हणजे सात्विक कर्म आपल्या हातून घडायला ह्याची कशी मदत होते ते आता ह्या भागामध्ये सांगितलंय. तरी पुढची ओवी, तरी सत्कर्मे चांगे चालली
अधिकार वगे परी एकाधे का अंगे हिणावती जय. म्हणजे आपण सत्कर्म करतोय, सुरुवात केली आहे, चाललंय व्यवस्थितपणे अधिकाराप्रमाणे आपल्या हातून ते घडतंय. पण मध्येच जर समजा हे जे आहे ना, एखादे की अंगे हिणावती जय, म्हणजे समजा आपल्या कर्मामध्ये किंवा आपल्याकडून होणाऱ्या कृतीमध्ये जर काही थोडंसं काही उणं झालं, कमी शक्यता आहे ना, आपण माणसं आहोत आणि त्यामुळे ज्या भावनेने हे कर्म करायचे त्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडलो आहोत. हिणावणं ह्याचा अर्थ काहीतरी कमी पडलेलं आहे, उणं झालेलं आहे. तर असं जर परिस्थिती निर्माण झाली, ताई पुढची ओवी, तै उणे एके अवयवे शरीर ठाके आघवे का अंगहीन मांडावे रथाची गती. म्हणजे जसं एक अवयव, एखादा आपल्या शरीरातला एखादा अवयव जरी उणा पडला, म्हणजे आपल्याला दृष्टीने दिसत नाही आहे किंवा हाताने आपल्याला काम करता येत नाही, पायाने चालता येत नाही, काही आपला कुठलाही अवयव जर उणा पडला तर सगळं अंगहीन, जशी आपली सगळी स्थिती होते की काही म्हणजे आपल्या शरीराचा आपल्याला हवा तसा उपयोग करता येत नाही. त्याचप्रमाणे अंगहीन भांडावे रथाची गती. म्हणजे चाक ह्या ठिकाणी अंगहीन भांडावे असं जे म्हटलंय त्याचा अर्थ असा आहे की जर समजा रथाच्या चाकाला काही झालं, चाक मोडलं, चाक सुटलं, काही झालं तर रथाची गती एकदम थांबते. तसंच आता पुढे म्हटलंय, तैसे एकेची गुणे विण संतची परी असंतपण कर्मधरी गा जाण जिये वेळे. कळलं असेल ना, काही सांगण्यासारखं नाहीच आहे ह्याच्यामध्ये की एक गुण कमी पडला तरी जे संत कर्म आहे किंवा सत्कर्म आहे असं म्हणा, ते असत होऊन जातं त्यावेळेस. पुढे त्याच्या पुढची ओवी आहे, तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगी परी सत्शब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू. हा आलं ना लक्षात की त्याचं महत्त्व सत्शब्दाचं काय आहे, की ओंकाराचं महत्त्व आहे, तत्काराचंही महत्त्व आहे. पण त्या सर्वाप्रमाणे जरी आपण चांगलं कर्म करत असलो तरी काहीतरी कुठेही उणं पडलं तर आपण सत् शब्द जो उच्चारतो त्याच्यामुळे त्या कर्माचा जीर्णोद्धार होतो आणि आपलाही अर्थातच जीर्णोद्धार त्यामुळे होतो. पुढची ओवी, ते असतपणे फेडी आणि सद्भावाची रूढी निज सत्वाची प्रौढी सत्शब्दू हा. म्हणजे त्याच्यातलं असतपण जे आहे ते नाहीसं होतं आणि सत जे आहे ते वाढतं, रूढ होतं, म्हणजे ते रुजू होतं, ते वाढतं. आणि निज सत्वाची प्रौढी सत्शब्दुहा, म्हणजे आपल्यातला तो सात्विक वृत्ती आपल्यातली जी आहे निज सत्व, म्हणजे आपल्यातल्या सात्विक वृत्तीची प्रौढी म्हणजे विकास त्या आपल्या किंवा कर्माची, सात्विक कर्माचा विकास किंवा सात्विक वृत्तीचा विकास सत ह्या शब्दामुळे होतो. असं सर्वात महत्त्वाचा ह्यातला जो शब्द आहे तो म्हणजे सत. आता त्यानंतर मधल्या 1-2-3 ओव्या घालून 96 ओवी बघा. म्हणून तैसी आहे ना, ते तैसी म्हणून तैसी कर्मा राभस्ये सांडे सीमा असाधुत्वाचिया दुर्नामा येवो पाहुजे. आता ह्याचा अर्थ असा, राभस्ये ह्याचा अर्थ अविचाराने, अविचार, आपल्या मनात कधीतरी अविचार निर्माण होतात, तर राभस्ये म्हणजे अविचाराने जर समजा आपण कर्माची
सीमा म्हटलंय ना, तर कर्माची जी मर्यादा आहे ती जर आपण सोडून आपलं कर्म घडू लागलं, म्हणजे कर्माची सीमा म्हणजे काय की ते सत्कर्म असलं पाहिजे, ते सात्विक कर्म असलं पाहिजे. तर असं जे आहे तर त्याची सीमा ओलांडून जर समजा कर्म घडू लागलं तर मग काय होतं, असाधुत्वाची या दुर्नामा येवो पाहूची. म्हणजे आपल्याला आपण कसे होतो, असाधुत्व म्हणजे आपल्यातलं सज्जनपण, आपल्यातलं सात्विक वृत्ती, आपल्यातला सगळ्या सात्विकपणा हा सगळा नाहीसा होतो, आपलं साधुत्व जातं आणि आपण मग कसे होतो की म्हणजे हीन ह्याला दशेला म्हणजे आपली अधोगती होते. तेथ गा हा सत्शब्दू येरा दोही परीस प्रबद्धू प्रयोजिला करी साधू कर्माते यया. म्हणजे असा हा सत्शब्द आहे की येरा दोही परीस, ह्याचा अर्थ आणखी दोन काय आहे, ओंकार आणि तत्कार. हे जे दोन आहे त्यांच्यापेक्षा येरा म्हणजे दुसरे जे दोन गोष्टी आहेत की ओंकार आणि तत्कार, ह्या ज्या दुसऱ्या आपल्याकडून म्हणजे बोललं गेलं पाहिजे ते किंवा आपल्या मनामध्ये तो भाव पाहिजे, त्या दोन्ही परीस म्हणजे त्या दोन्हीपेक्षा प्रबद्धू प्रयोजिला करी साधू कर्माते यया. म्हणजे जर आपण योग्य प्रकारे त्याचा उपयोग केला, सत या शब्दाचा जर आपण उपयोग केला तर ते कर्म हे सत्कर्म होऊ शकतं. म्हणजे पुन्हा आपल्याला योग्य दिशेला, योग्य मार्गाला ते नेतं. कारण सत हा केवळ शब्द नाही आहे, लक्षात घ्या, हा भाव आहे. हे मनामध्ये कायम असू दे की हा भाव आहे की केवळ ईश्वराला सत म्हटलंय आणि मी अहम ब्रह्माशी तोंडाने म्हटलंय असं नाही आहे. हा मनातला भाव आहे की तो एकमेव सत जे आहे ते तेच आहे आणि तेच मी आहे, अहम ब्रह्माशी. आणि पुन्हा विश्व कसं आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म, म्हणजे सगळं विश्वसुद्धा ब्रह्मच आहे. हा भाव आहे, त्या भावाने तो सत्शब्द उच्चारायचा आहे, नुसता तोंडाने तो उच्चार करायचा नाही आहे. आणि म्हणूनच मी मगाशी सांगितलं की नुसतं मनातल्या मनात जरी हा भाव आला तरी सुद्धा तो उपयोगी ठरतो. तो आपण उल्लेख जोराने त्याचा उच्चार केला पाहिजे असं नाही आहे, मनातल्या भावाला महत्त्व आहे. त्यानंतर 99 ओवी आहे, असाधू कर्मा तैसा सत्शब्दू प्रयोग विरेशा, हे असो गौरवूची ऐसा नामाचा यया. आता हे कळलं असेल ना की जे कर्म असाधूक आहे म्हणजे योग्य नाही आहे, अयोग्य दिशेला जात आहे, त्याला हा सत शब्दाचा प्रयोग, विरेशा म्हणजे अर्जुना सत शब्दाचा जर आपण प्रयोग केला, आपण त्याचा तो भाव जो मनामध्ये आणला तर तेच कर्म कसं होतं तर गौरवूची, त्याचा गौरव करावा असं ते कर्म होतं. आता पुढची ओवी आहे 400. घेऊन येथीचे वर्म जै विचारिसी हे नाम, ते केवळ हेची ब्रह्म जाणसी तू. म्हणजे आता ह्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला म्हणतायत की घेऊन येथीचे वर्म, म्हणजे हे मी जे तुला आता सांगितलं, ही मी जे तुला शिकवण दिली ते वर्म, म्हणजे मी तुला वर्म सांगितलं, कर्म कसं करायचं त्याचं मी तुला वर्म सांगितलेलं आहे. असं वर्म लक्षात घेऊन जै विचारिसी हे नाम, ह्या विचारिसी ह्याचा अर्थ जर या नामाचा विचार करशील,
चुकीचा अर्थ घेऊ नका. विचारिसी म्हणजे तू विचारशील असा त्याचा अर्थ नाही आहे. जर तू ह्या कर्माचा, ह्या नामाचा जर अशा प्रकारे तू जर विचार करशील तर तुला कळेल की हे नाम काय आहे की केवळ ब्रह्म आहे. हे नाम म्हणजेच ब्रह्म आहे. ओम तत्सत म्हणजेच ब्रह्म आहे हे तुला कळेल. पुढची ओवी. पाहे पा ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथ नेतसे जेथुनी का हे प्रकाशे दृश्य जात. म्हणजे हे ओम तत्सत असं हा भाव, हे बोलणे म्हणजे हा भाव कर्माच्या मागचा आपल्याला कुठे नेतो, कुठे नेऊन पोचवतो तर जेथुनी का हे प्रकाशे दृश्य जातं. म्हणजे जिथून हे सगळं विश्व निर्माण झालं, म्हणजे काय, ब्रह्मापासून हे सगळं विश्व निर्माण झालं, त्या ब्रह्माकडे ते आपल्याला पोचवतो. इतकं या नामाचं महत्त्व आहे की अशा प्रकारे जर आपण ओम तत्सत या नामाचा जो उच्चार केला तर सगळं हे जे दृश्यमान जग आहे, विश्व आहे, ते जिथून निर्माण झालं म्हणजे ब्रह्मातून ते निर्माण झालं, त्या ब्रह्माकडे आपल्याला ते पोचवतं. आता मधल्या एक दोन ओव्या काढून पाचवी जी ओवी आहे ती घेते. म्हणून त्र्यक्षर हे नाम नवे जाण केवळ ब्रह्म यया लागी कर्म जे जे कीजे. म्हणजे म्हणून तू हे लक्षात घे अर्जुना की हे जे 3 अक्षरी नाव आहे ते केवळ ब्रह्मच आहे आणि यया लागी कर्म म्हणून आपण हे नाव घेऊन जर आपण कर्म केलं तर आपण त्या ब्रह्मापर्यंत यया लागी कर्म जे जे कीजे. ह्याचा अर्थ हे नाव घेऊन किंवा ह्याचा मनामध्ये हा भाव आणून जर आपण कर्म केलं तर ते आपण ब्रह्मपदाला पोचतो. आपण ब्रह्मपदाला पोचतो कारण ते मुळे ब्रह्मच आहे, इतकं त्याचं मत. आता पुढे 27व्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्यातल्या काही घेतोय आपण. पहिली जी ओवी आहे 6वी. ते याग अथवा दाने तपादिके महने तिये निफजतू का न्यूने होऊनी आतू. म्हणजे कुठलंही कर्म असू दे, यज्ञ असू दे, दान असू दे, तप असू दे, इत्यादी कुठल्याही प्रकारची कर्म असू दे, तिये निफजतू का न्यूने. ह्याचा अर्थ ती अगदी कठीण असू दे. निफजतू म्हणजे खूप प्रयत्न करावे लागतात, ती खूप कठीण आहे, ती कठीण असू देत, नाही तर अगदी सोपी असू देत. न्यूने म्हणजे अगदी क्षुल्लक सहज आपण करू शकतो. न्यूने निफजतू का न्यूने म्हणजे ती कठीण असो किंवा सोपी असो. होऊनी ठातू म्हणजे ह्याचा अर्थ ती पुरी होवोत किंवा अपुरी होवोत. हां, ते एवढा होऊनी ठातू असा त्याचा तेवढ्या त्या 2 शब्दामध्ये असा अर्थ आहे की ती कर्म पुरी होवोत किंवा अपुरी होवोत. नाही झाली, समजा एखादं कर्म आपण करायला सुरुवात केले परंतु नाही, कुठल्या कारणामुळे ते पूर्ण झालेलं नाही, पण हा भाव जो मनामध्ये असेल, ओम तत्सत हा भाव जो मनामध्ये असेल ते कर्म करत असताना तर ते अपूर्ण कर्म सुद्धा ब्रह्मार्पण होतं. ते ब्रह्मापर्यंत पोचतो आणि अर्थातच आपल्यालाही ब्रह्मपद लागतो त्याच्यामध्ये. म्हणजे किती महत्त्व ह्याचं आहे. त्याच्या पुढे पुढची जी ओवी आहे 7वी त्यातला पहिला थोडा भाग गाळते कारण खूप उगीचच उदाहरणांमध्ये आपण फार अडकतो म्हणून मी नको ती अशी काही उदाहरणं गाळते. तर तो थोडा भाग गाळून त्या ओवीतला शेवटचा भाग घेते. ब्रह्मी अर्पिता केली. मिळालं तुम्हाला 7व्या ओवीमध्ये. तर ब्रह्मी अर्पिता केली
ब्रह्मची होती. म्हणजे आपण ती ब्रह्माला अर्पण केली की ती ब्रह्मच होतात. आपली कर्म ही ब्रह्मच होतात आणि आपणही अर्थातच त्यामुळे ब्रह्मपदाला पोचतो. त्यानंतर मधली एक ओवी गाळून 9वी ओवी. एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसा गा. हा डोळसा शब्द आहे, ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. डोळस ह्याचा अर्थ बुद्धिमान. अर्जुना, तू जो बुद्धिमान आहेस, तू जो मर्मज्ञ आहेस, खरा अर्थ त्याचा या ठिकाणी मर्मज्ञ असा होतो की तुला मर्म कळतं बरोबर, कुठल्याही गोष्टीचं बरोबर मर्म तू जाणू शकतोस. अशा अर्जुना, तुला एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती. कळलं असेल ना की ब्रह्म नावाची म्हणजे हे ब्रह्माचं नाव आहे. ओम तत् सत हे ब्रह्माचंच नाव आहे. आपण पहिली सुरुवात काय केली होती आठवतं ना, की ते जे आहे, ती जी शक्ती आहे त्याला काहीच नाव नव्हतं. बरोबर आहे, आठवतं. आणि त्या ठिकाणी उदाहरण दिलं होतं की जन्मलेल्या मुलाला कुठे नाव असतं, पण ज्या नावाने आपण त्याला हाक मारतो ते नाव त्याला कळतं, तो ओ देतो. असं अगदी स्पष्टपणे ज्ञानदेवानी म्हटलंय. तसंच हे जे ब्रह्माचं नाव ओम तत्सत हे ब्रह्माचंच नाव आहे आणि त्याची उपपत्ती म्हणजे तो सगळा त्याचा अर्थ जो आहे, तर हा जो सगळा सिद्धांत आहे तो मी तुला सांगितला आहे. पुढची ओवी आहे. आणि एके काही अक्षरा वेगवेगळा विनियोग नागरा बोलिलो रीती. म्हणजे भगवंत म्हणतात की अर्जुना, मी नुसताच अर्थ सांगितला नाही, तर ह्यातल्या एके काही अक्षरा म्हणजे त्यातल्या प्रत्येक अक्षराचा वेगवेगळा अर्थ मी तुला सांगितला. आणि त्याचा विनियोग कसा करायचा ते नागरा बोलिलो म्हणजे मी स्पष्टपणे बोललो. स्पष्टपणे नागरा हा शब्द त्याचा अर्थ मी तुला ते अगदी विशद केलेला आहे की ह्याचा विनियोग कसा करायचा हे मी तुला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता हे तुला म्हणजे असं भगवंत म्हणतायत. आणि मग त्याच्यानंतर 11वी ओवी आहे. त्या ठिकाणी प्रश्नार्थक आहे ती ओवी. म्हणजे तिथे प्रश्नचिन्ह जरी घातलं नाही तरी अर्थ त्या प्रकारचा आहे. आता तिथे काय म्हटलंय, आता ऐसे एवं सुमहिम म्हणून हे ब्रह्मनाम जाणितले की सुवर्म राया तुवा. म्हणजे राजा म्हटलंय या ठिकाणी अर्जुनाला की अर्जुना राजा, तुला कळलं ना मी काय हे जे तुला ब्रह्मनाम सगळं स्पष्ट करून सांगितलं, अगदी त्यातलं प्रत्येक अक्षर आणि त्याचा विनियोग मी तुला स्पष्ट करून सांगितला, ते जाणलंस ना तू? असा प्रश्न विचारलाय. आणि मग पुढे ते म्हणतात, पुढची ओवी जी आहे 12वी. तरी येथून याची श्रद्धा उपलवली हो सर्वदा, जयाचे झाले बंधा उरो नेदी. आपण श्रद्धेपासून सुरुवात केली होती, आठवतं ना या अध्यायामध्ये. आता तिथे शेवटच्या भागामध्ये तिकडे भगवंत आले आहेत आणि त्यांनी काय म्हटले, तरी येथून याची श्रद्धा उपलवली हो सर्वदा. म्हणजे जर समजा असा ह्या ब्रह्मनामाचा विनियोग करून आपण जर कर्म करताना केला तर त्या श्रद्धेने आपण ते काम, श्रद्धा उपलविली म्हणजे श्रद्धा निर्माण झाली, श्रद्धा अशा प्रकारे निर्माण झाली. जर झाली तर काय होतं, तर जयाचे झाले बंधा उरो नेदी. म्हणजे त्या कर्माचा बंध
निर्माण होत नाही. म्हणजे जर आपण अशा प्रकारे ब्रह्मनाम घेऊन त्याचा योग्य प्रकारे विनियोग करून आपण एखादं कर्म केलं तर त्या कर्माचा बंध म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? आता कर्माचा बंध याचा अर्थ पुन्हा या जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपण जे बांधले जातो ते आपण बांधले जात नाही. जयाचे झाले बंधा उरो नेदी, म्हणजे ते बंधन तो बंध उरत नाही. जिये कर्मी हा प्रयोगू अनुष्ठीजे सद्विनियोगू तेथ अनुष्ठीला सांगू वेदूची जाणा. म्हणजे ज्या ठिकाणी कर्म करताना अशा प्रकारे ह्या नामाचा विनियोग करून जर कर्माचा प्रयोग केला म्हणजे कर्म केलं, जर कर्माचा प्रयोग केला, मी त्यातलं शक्यतो प्रत्येक शब्द घेण्याचा प्रयत्न करते, तर कर्मी हा प्रयोगू अनुष्ठीजे सद्विनियोगू, म्हणजे योग्य प्रकारे या ब्रह्मनामाचा विनियोग करून जर कर्माचा प्रयोग केला तर तेथ अनुष्ठीला सांगू वेदूची जाणा. म्हणजे जणू काही आपण वेदांनुसारच सगळं केलेलं आहे. वेदच त्या ठिकाणी अवतरलेले आहेत आपल्या कर्मामध्ये. वेद ह्याचा अर्थ ज्ञान असा आहे खरं म्हणजे. वेद विद ह्या शब्दापासून आलेलं, विद म्हणजे जाणणं, ज्ञान करून घेणं, आणि त्यावरून वेद हा शब्द आलेला आहे. तर वेदच तो आहे. आपण वेदानुसार वागतो आहोत असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढे ना सांडूनी हे सोये मोडूनी श्रद्धेची वाढे दुराग्रहाची वाढवून या. म्हणजे ही जी श्रद्धा आहे की ह्या नामाचा असा विनियोग करून कर्म करायचं, ही श्रद्धा आहे. ही श्रद्धा सोडून मोडूनी श्रद्धा, म्हणजे ही श्रद्धा आपण टाकून देऊ. जर दुराग्रहाची त्राये वाढवून या, म्हणजे उगीच आपण काहीतरी आपलं स्वतःच बळ लावून, म्हणजे हा आपण अनेक प्रकारे आपल्या बुद्धीनी आपल्या मनाने काहीतरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या बळाने आपण काही करू शकतो असं मानवाला अनेक वेळेला वाटत असतं. तर तेच हा जो दुराग्रह शब्द आहे तो त्या अर्थाने आलेला आहे की दुराग्रह म्हणजे जर माणसाला असं ह्या काय करायचं हे नाव आपण कर्म करतोय ना, आपण आपल्या कर्माला फळ मिळालंच पाहिजे. तर अशा प्रकारे दुराग्रहाची त्राये वाढवून या. म्हणजे जर आपण अशा प्रकारे दुराग्रही झालो की बघा मी काय करू शकतो, अशा प्रकारची एक आपली वृत्ती निर्माण झाली, तर मग काय काय आपण करतो ते त्याचा उल्लेख केलाय बघा पुढे 15वी ओवी बघा. मग म्हणजे पुढचीच ओवी, मग अश्वमेध कोडी कीजे रत्ने भरूनी पृथ्वी दीजे एका अंगुष्ठीही तपीजे तपसाहसी. तपीजे तपसाहसी म्हणजे काय की तुम्ही कोट्यावधी अश्वमेध यज्ञ करा, सगळ्या रत्नांनी भरून पृथ्वीचं दान करा. म्हणजे यज्ञ दान हे सगळं जे करायला पाहिजे तर तुम्ही अशा प्रकारचं दान करा, अशा प्रकारचे यज्ञ करा. आणि तप काय तर एक अंगुष्ठ म्हणजे एका अंगठ्यावरती उभं राहून सहस्र वर्ष तप करायचं. अशा प्रकारचं तप म्हणजे तुम्ही काय वाटेल ते केलं, हे सगळं तुम्ही तुमच्या बळाच्या आधारे करण्याचा विचार करता की माझं बळच आहे की मी हे करू शकतो किंवा मी इतकं दान देऊ शकतो, पृथ्वीच मी दान देऊ शकतो. म्हणजे किती आपल्या स्वतःचा मद किती माणसाला असू शकतो. तर असा असू शकतो की जर समजा अशा प्रकारे तुम्ही हे सगळं केलं
तरी आणखी पुढे म्हटलंय 16व्या ओवीमध्ये, जळाशयाचे नावे समुद्र कीर्ती नवे, परी किंबहुना आघवे वृथाची ते. म्हणजे समुद्राच्या आकाराची जलाशय बांधून दिली लोकांना तुम्ही, तरी हे सगळं आघवे वृथाची ते. म्हणजे हे सगळं फुकट आहे. हे एवढं सगळे प्रयत्न तुम्ही आपल्या बळाच्या आधारे करायला गेलात तरी हे सगळं फुकट आहे, त्याचा काही उपयोग नाही. आता मधल्या थोड्या ओव्या गाळून पुढे जाऊया. 421 ओवी बघा. कर्म जाते तेणे, म्हणजे अशी कर्म वेगवेगळे अनेक दिली आहेत तिथे मध्ये, म्हणून मी ती मधली गाळली. कर्म जाते तेणे, नाही ऐहिकीचे भोगणे, तेथ परतृ तो कवणे अपेक्षावा. बरोबर आहे ना, की ऐहिक भोग सुद्धा मिळू शकत नाही, मग परलौकिक भोगांचा तुम्ही अपेक्षा तरी कशी करू शकाल. हे सगळं केलं तरी काही त्याचा उपयोग नाही, काहीच त्याच्यामुळे लाभ होणार नाही. आता तिथून 21वी ओवी झाली, तिथून 24व्या ओवीकडे या. तेथ निजानंदा बहुवसा माझी, अर्जुन तो सहसा हरपला, चंदरू जैसा चांदणेनी. म्हणजे हे सगळं ऐकलं अर्जुनाने आणि त्याच्यावर परिणाम काय झाला तर इतका तो आनंदित झाला. निजानंदा बहुवसा म्हटलंय, म्हणजे इतका काही तो भयंकर आनंदित झाला. बहुवसा माझी, अर्जुन तो सहसा हरपला, म्हणजे हरवूनच गेला त्या आनंदामध्ये. आणि कसा तर चंदरू जैसा चांदणेनी, म्हणजे खूप चांदणं पडलं, अतिशय सुंदर चांदणं पडलं, तर चंद्र सुद्धा त्या चांदण्यापुढे फिका वाटतो. खरोखर असं होतं. कोजागिरीच्या दिवशी आपण जर चांदणं पाहिलं तर चंद्राकडे फारसं लक्ष जात नाही, त्या चांदण्याचाच आपल्याला हे असतो, प्रभाव आपल्यावरती होतो. तर तसं ते जसं होतं तसं त्याची स्थिती झाली की तो हरपूनच गेला त्या आनंदामध्ये. आता त्याच्या पुढे मधल्या 1-2 ओव्या सोडून 27वी ओवी. संजयो म्हणे, कौरवराया गुणा रिझो ये रिपुचिया, आणि गुरुही हा आमुचिया सुखाचा येथ. म्हणजे संजय आता धृतराष्ट्राला म्हणतोय, कौरवराया म्हणजे धृतराष्ट्राला तो म्हणतोय की गुणा रिझो ये रिपुचिया, हा जो तुझा शत्रू आहे, रिपू शत्रू, त्याच्या गुणांचा तू विचार कर, त्याच्या तो किती गुणी आहे हे तू लक्षात घे. रिझो म्हणजे त्या गुणांचा गौरव, रिझणं म्हणजे त्याच्या गुणांचा तू गौरव कर. आणि तेवढंच म्हणून संजय थांबत नाही, तर तो पुढे म्हणतो, आणि गुरुही हा आमुचिया सुखाचा येतो. म्हणजे हा अर्जुन आमच्या सुखांचा गुरु झालेला आहे असं म्हणतो तो. आणि तसं त्यांनी का म्हटलंय हे पुढच्या ओवीमध्ये स्पष्ट होतं. हा न पुसता हे गोठी, तरी देवी का सोडी ते गाठी, तरी कैसेने आम्हा भेटी परमार्थसी. म्हणजे जर ह्यांनी हे सगळे प्रश्न विचारले नसते तर कशाला भगवंतानी हे सगळं सांगितलं असतं. आणि मग भगवंतानी हे आमच्या सुखाचं जे आहे हे जर त्यांनी सांगितलं नसतं तर मग आमची परमार्थाशी भेटच कशी झाली असती. हां, म्हणजे म्हणून गुरु म्हटले, त्याला गुरु म्हटलंय ते अशा अर्थाने सांगितलेलं. सुंदर आहे ना अगदी. असं तो म्हणालाय. मधल्या 1-2 ओव्या तशाच सारख्या आहेत म्हणून मी त्या गाळते. पुढे 31वी ओवी घेते. देवीची संजयो म्हणे चित्ती, हा अतिशयो हा नृपती, खुपेल म्हणून किती बोलत असू. म्हणजे हा संजय थांबला
बोलणं आपलं थांबवलं त्यांनी आणि मनामध्ये विचार केला की हा नृपती जो आहे, हा धृतराष्ट्र जो आहे, त्याला कितीही तुम्ही उपदेश सगळा हा ऐकून काही कितीही त्याला अगदी धन्य करण्याचा प्रयत्न तुम्ही केला तरीसुद्धा हा कसा आहे तर तो त्याला खुपेल, त्याला ते काही रुचणार नाही आहे त्याच्या मनाला हे सगळं. कारण रिपूच्या गुणाचं वर्णन त्याला कशाला आवडणार आहे, ते त्याला खुपेल. आणि म्हणून ह्या विचाराने मग संजय थांबला आणि पुढे आता कुठे आलो आपण? 31 झाली ना. ऐसी हे बोली सांडिली, मग येरीची गोठी आदरली, जे पार्थ का पुसिली श्रीकृष्णा ते. म्हणजे हे आता बोलणं त्यांनी सोडलं आणि पुढे आता तो त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली. काय सांगायला सुरुवात केली? जे पार्थे कापुसिली श्रीकृष्णा ते. म्हणजे पार्थाने अर्जुनाने जे काही पुढे श्रीकृष्णाला एक प्रश्न विचारला, आता पुढच्या अध्यायामध्ये तो प्रश्न आहे ना, तर तो प्रश्न जो काही त्यांनी विचारला त्या प्रश्नाला श्रीकृष्णाने जे काही उत्तर दिलं ते पुढे आता ह्याच्या पुढे मी म्हणजे संजय म्हणतोय असं की आता ह्याच्या पुढे मी ते धृतराष्ट्राला सांगेन. हे गुणवर्णन अर्जुनाचं आता थांबवलं पाहिजे. आपण पुढचं विवेचन जे काय आहे ते आपण करणं हेच जास्त बरं. आणि मग त्याच्या पुढे 33वी जी ओवी आहे ती ज्ञानदेव म्हणताय. हां, ते हे नीट लक्षात घ्या की संजयाचे उद्गार कोणते आहेत तर 32पर्यंत आहेत आणि 433वी ओवी आहे ती ज्ञानदेव म्हणतायत की ते असं म्हणतायत, याचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे, ऐकी जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. म्हणजे जसं संजयाने केलं तेच आता मी पण करतो की आता ते बोलणं थांबवतो आणि श्रीकृष्णाचं जो पुढे बोलणं आहे ते मी सांगतो. इथे 17वा अध्याय संपला. आता 18वा अध्याय जो आहे त्याला आपण सुरुवात करतोय. म्हणजे मला भरून आले इथपर्यंत येईन असं वाटलंच नव्हतं की खरंच. पण म्हणजे काही हे नाही ना की अगदी श्रीकृष्ण म्हणजे कृष्णाचा उपदेश पूर्णपणे आपल्या यावा इतकं मी त्या प्रकारे. म्हणून तर मी अगदी रोज इथे यायच्या आधी सकाळी माझं तेच काम असतं की कुठून कुठे जोडायचं. परत एकदा ज्ञानेश्वरी सांगणार नाही गो बाई, आपण आधी याचं उद्यापन करूया. नाही आपण करायचंच. आपण 18वा अध्याय संपला ना की आपण छान काहीतरी जेवण वगैरे करूया. कुठे करायचं ते बघूया. इथे करायला हरकत नाही आहे ना. नाहीतर मग बघूया आहे दुसरं पण काही आपल्याला संपायला अवकाश आहे. पुष्कळ म्हणजे आता बघा आज सुरू केलं ना, आता हा तास झाल्यानंतर आता नाही ना 2 तारखेचा 1 तास आहे. मग त्यानंतर ऑक्टोबरमध्ये नाही 30 वगैरे तारखेला कदाचित. हां, दिवाळी कधी होते? संपते ना. मग कदाचित तो दिवस एक मिळेल ऑक्टोबरचा. तर मी 21 तारखेला परत येणार आहे. त्यामुळे तो 22ला हो 22ला आहे. नाही 23ला बुधवार आहे.
हो ना? नाही त्यावेळेला शक्य आहे. तसं नकाच करू. नाही पण तो प्रवास म्हणजे इतका भयंकर. हां 29-30 असा काय तो नंतर होईल तो. हां एखादा होईल ऑक्टोबरच्या अखेरीला आणि मग नोव्हेंबर मात्र पूर्ण होईल सलग. डिसेंबरमध्ये अगं ऑक्टोबर ऑक्टोबर. 27, 28, 29 3 दिवसच आहे दिवस. हां 29ला पाहू. आणि मग त्यानंतर नोव्हेंबर पूर्ण मिळेल. मग डिसेंबरमध्ये मी पुन्हा 6 तारखेला गोव्याला जाते. 6 ते 12 गोव्याला हे आहे. 13ला येणार. आल्यानंतर बघूया कारण पुन्हा तो विषय थोडा वेगळा आहे. त्यामुळे असे विषय बदलले ना की जरा डोक्याला एक हे येतं. तर बघू ते मी नंतर सांगते. पॉंडिचेरीला केव्हा जाणार? जानेवारी अखेरी. शेवटी म्हणजे तो 1 महिना मिळतो. जानेवारीचा पूर्ण जवळजवळ म्हणजे शेवटचा आठवडा सोडून डिसेंबरचं देतात. शेवट. पण डिसेंबरचा एखादा आठवडा आणि ते असं म्हणून असा 1 महिना मिळतो. डिसेंबरचा 1 नाही जास्ती मिळतील कारण किती मी बघूया आपण ते 3रा 4था काय जो मिळेल तो. आणि जानेवारी आहे. फेब्रुवारी कदाचित लागेल. तोपर्यंत संपेल. असं उगीचच वाटतं खूप मोठं आहे म्हणून. पण अशा आत्ता मी घेते ह्या प्रकारे जर घेतलं तर हां म्हणजे तुम्हालाही लिंक लागते. आणि श्लोक मी आता गाते आहे त्याचा एक म्हणजे मला ते खरं म्हणजे फार आवडतं कारण श्लोक एकदा समजला की ओव्या चांगल्या समजतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. पण ते मी वेळेसाठी आणि मला अगदी डॉक्टर नाहीच म्हणतात म्हणून मी पण ते काही घेतलं तरी पसायला मात्र घेतलं. नाही घेणारच आहे. प्रश्नच नाही. पसायदान घेणार ना. पसायदान घेणार. 18वा अध्यायातलं सगळं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत 18व्या अध्यायात. ते बघूया कसं होईल. फेब्रुवारी मार्चमध्ये मला परत जायचं आहे ऋषिकेश. ते पण माझंच आहे ना म्हणजे मला माझंच वाटतं. मला अगदी मनापासून ते आवडतं. मनापासून आवडतं. एकतर एका विषयावर सलग एक 7 दिवस आपण जेव्हा बोलतो ना ते लिंक न तुटता जे बोललं जातं त्याच्यामध्ये एक वेगळी मजा आहे. म्हणजे फार अगदी दुसऱ्या दिवशी फक्त आदल्या दिवशीची थोडीशी आठवण करून दिली की पुरतं. पण हे आपला 1 आठवड्यानंतर आपण भेटतो ना ते जरा ते गॅप हे जास्त वाटतं. चल आपण सुरुवात करतोय 18व्या अध्यायाला. या सुरुवातीच्या बऱ्याचशा ओव्या घेत नाही आहे. या सुरुवातीच्या ज्या ओव्या आहेत त्या ठिकाणी म्हणजे गुरुचे आणि अर्थात गुरु म्हणजे श्री ज्ञानदेवांच्या दृष्टीने त्यांचे गुरु हेच दैवत म्हणजे त्यांनी मानलेलं. तर त्यामुळे ईश्वराचा जय जयकार आणि गुरूंचा जय जयकार असं सगळं ह्या पहिल्या ओव्यांमध्ये येतं. काही ठिकाणी ते जास्ती ईश्वराला लागू आहे असं आपल्याला वाटतं परंतु त्यांच्या मनामध्ये भाव असा आहे की हे गुरु म्हणजेच ईश्वर. तर त्या दृष्टीनेच त्यांनी ह्या पहिल्या ओव्या सगळ्या हे केलेल्या आहेत. आता 11व्या ओवी 11 आणि 12वी ओवी घेतली. म्हणजे त्याच्या आधी त्यांनी थोडं वर्णन केलेलं आहे. गुरूंचं जय जयकार त्यांनी केलेला आहे. तुम्ही वाचलं साधं तरी तुमच्या लक्षात येईल की जय जयकार केलेला आहे. आणि मग ते असं म्हणतात 11व्या ओवीमध्ये हे काय एकैक ऐसैसे
नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा असं म्हटलेलं आहे की काय मी एक एक अशा प्रकारे हा तुझ्यात गुण आहे तो तुझ्यात गुण आहे असं नाना परिभाषा वशे वेगवेगळ्या शब्दामध्ये मी तुझं स्तोत्र करतोय. पण तुझं स्तोत्र करायचं गायचं म्हणजे तू तर कसं आहेस की निर्विशेषा म्हणजे तू निर्गुण निराकार असा म्हणजे आता ईश्वर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की ज्या कल्पनेमध्ये ते हे जे आहे हे ईश्वराचंच वर्णन आहे. तू तर कसं आहेस की तुझे विशेष असं काही कुठला गुण नाही, तू निर्गुण आहेस, निराकार आहेस, अशा प्रकारचं तू आहेस. तर तुझं काय वर्णन करायचं की तुझे गुण सांगायचे म्हणजे कसे सांगायचे, तू तर निर्गुण आहेस. आणि मग पुढे 12वी ओवी आहे, जीही विशेषणी विशेषी जे ते दृश्य नवे रूप तुझे हे जाणे मी म्हणून लाजे वानणा येई. म्हणजे मला तू तर काही दृश्य रूपामध्ये मला दिसत नाहीयेस आणि त्यामुळे तुझ्या विशेषण तुझ्या बाबतीमध्ये कुठलीही सांगायची हे मला ह्या गोष्टीची लाज वाटते. म्हणजे मला हे कळत नाही की हे करावं कसं. असं लाज याचा अर्थ तो आहे की हे कसं म्हणजे आपण करतोय हे बरोबर आहे की नाही असा भाव त्यांच्या मनामध्ये आलेला आहे. आता त्यानंतर बऱ्याच आणखीन काही गोष्टी त्यांनी पुढच्या भागामध्ये 27 ओवीपर्यंत त्यांनी असंच काही ईश्वराच्या आणि गुरुच्या संदर्भात म्हटलेलं आहे. आणि मग आता 28वी जी ओवी आहे ती बघा, कारण हे वर्णन मी शक्यतो टाळते आहे. 28वी ओवी एकदम मी घेते आणि ते म्हणजे असं की येथ म्हणितले श्री निवृत्ती नको हे पुढती परिसी लोहा दृष्टी किती वेळा की जे म्हणजे उगीच तू हे आता पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा हे माझं असलं वर्णन तू करू नकोस, त्याची काही गरज नाहीये. आणि परिसी लोहा दृष्टी किती म्हणजे लोखंडाला परीस लावला की लोखंडाचं सोनं होतं असं म्हणतात. पण किती वेळा ते म्हणजे घासायचं, त्याचा काळीमय जातो, त्याचं कठीणपणा जातो, हे सगळं त्याच्यामुळे होतं, सोन्यासारखं ते होतं. पण ते किती वेळा करायचं, तर त्यामुळे तू ह्या असल्या गोष्टी काही करू नको असं गुरूंनीच सांगितलंय. आणि मग असं म्हटल्यानंतर पुढची 29वी जी ओवी आहे त्या ओवीमध्ये ज्ञानदेव म्हणतात की तव विनवी ज्ञानदेवो म्हणे हो का जी पसावो. म्हणजे तव विनवी ज्ञानदेव म्हणजे हे गुरुचे शब्द ऐकल्यानंतर ज्ञानदेव असं म्हणतात हो का जी म्हणजे तुम्हालाही नको आहे ना हे, बरं ठीक आहे मी काही आता त्याबद्दल बोलत नाही. हो का जी पसावो तरी अवधान देतू देवो ग्रंथा आता. म्हणजे आता मी ग्रंथाकडे ह्या गीतेकडे आता गीतेच मी आता हे निरूपण करतोय, सर्वांनी अवधान द्यावं. आता ह्या 18वा अध्याय म्हणजे कसा आहे त्याबद्दल ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात. जी पुढचीच होऊया 30वी, जी गीतारत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो. म्हणजे गीता रत्न प्रासाद म्हणजे गीतारूपी रत्नाचा प्रासाद जो आहे, राजवाडा प्रासाद जो आहे, त्या प्रासादाचा कळस म्हणजे 18वा अध्याय असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचा कळस, आणि तो कळस कसा आहे, तो चिंतामणीचा म्हणजे चिंतामणीचा कळस लावलेला आहे. म्हणजे चिंतामणी हे कल्पना अशी आहे की चिंतामणी
हा आपल्याला आपण जे काही मागतो त्याचा लाभ आपल्याला होतो अशा प्रकारचा हा 18वा अध्याय आहे. सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ याचा अर्थ ज्याला म्हणतात वाटाड्या. पाढाऊ चुकीचा अर्थ घेऊ नका मनामध्ये की आपल्याला म्हणजे कुठल्याही मार्गाने जाताना कसं जायचं हे दाखवायला वाटाड्या लागतो. तर संबंध गीता मार्गदर्शन सर्व गीता दर्शनाचा मार्गदर्शक हा 18वा अध्याय आहे. म्हणजे सगळ्या गीतेचं सार याच्यामध्ये आलेलं आहे. अ 31वी ओवी. लोकी तरी आथी ऐसे जे दुरुनी कळूसू दिसे आणि भेटीची हातवसे देवतेची तिये. म्हणजे लोकांमध्ये ही कल्पना आहे की दुरून जरी आपल्याला देवळामध्ये प्रवेश मिळाला नाही तरी दुरून आपल्याला कळस दिसला तरी सुद्धा देवतेची भेट झाली आहे असं होतं. तसंच सगळी ज्ञानेश्वरी जरी समजा तुम्हाला नाही ऐकता आली किंवा नाही हे झाली तरी 18वा अध्याय असा आहे की तो कळसाध्याय आहे आणि त्यामुळे तो कळस आपण पाहिला तरी ह्या गीतारूपी देवतेची भेट आपली झाली असं आपण म्हणू शकतो. तैसेची येथही आहे जे एकेची येणे अध्याय आघवाची दृष्ट होये गीता गमुहा. म्हणजे सगळ्या गीतेचा अर्थ गीता गमू म्हणजे संपूर्ण गीता आपल्याला समजते. हा एक अध्याय जरी आपण पूर्णपणे जाणून घेतला तर संपूर्ण गीता आपल्याला समजू शकते. आणि पुढे त्यांनी म्हटलंय मी कळसू याची कारणे 18वा अध्याय म्हणे. इथपर्यंतच घेतले मी ते पुढचं जाऊ दे की तेच शब्द पुन्हा पुन्हा येतात. तर हा जो आहे की म्हणून मी याला कळसाध्याय असं का म्हटलेलं आहे तर या अर्थाने म्हटलेलं आहे. आता त्यानंतर पुढच्या काही ओव्या गाळून आपण पुढे जातोय. बऱ्याच ओव्या केली. आता 50वी ओवी. काय 50वी ओवी आपण घेतोय. 50वी ओवी अशी आहे. आता म्हणजे का मी गाळल्या की ते त्याच कल्पनांचं पुन्हा पुन्हा आणखीन वेगवेगळ्या शब्दामध्ये उल्लेख आहे. आता महत्वाचं आहे की पूर्वीचा जो 17वा अध्याय आहे त्याच्याशी हा 18वा अध्याय जोडून कसा आलेला आहे ते आता ते सांगतायत म्हणून ही ओवी महत्वाची आहे. 50वी ओवी. आता दशापाठी घडिले नाही अध्याय कैसेनी उठी तो संबंधू सांगो दिठी तैसा दिसे तैसा. म्हणजे सप्तदश म्हणजे 17व्या अध्यायानंतर हा जो 18व्या अध्यायाचा अंकुर कसा व्यक्त झाला म्हणजे हा का निर्माण झाला. अंकुर निर्माण होणं याचा अर्थ की हा अंकुर त्याच्यातून फुटलेला आहे. 17व्या अध्यायातून हा अंकुर फुटलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण तो पाहायचा आहे आणि ते आता मी तुला सांगतो अर्जुना असं म्हटलेलं आहे. आता त्यानंतर मधल्या काही ओव्या गाळून 58वी ओवी. 58 700 श्लोक अध्याय 18 लेखे परी देव बोलिले एक जय दुजे नाही. म्हणजे गीतेमध्ये 18 अध्याय आहे आणि 700 श्लोक आहेत. पण त्या सगळ्या 18 अध्यायात आणि 700 श्लोकांमध्ये देवानी म्हणजे भगवंतानी
एकच ज्ञानाचा सिद्धांत खरं म्हणजे सांगितलेला आहे, दुसरं काही सांगितलेलं नाही. तर पुढची ओवी आहे, आणि म्याही म्हणजे आता ज्ञानदेव म्हणतायत, आणि म्याही न सांडुनी ते सोये ग्रंथा व्यक्ती केली आहे, प्रस्तुततेने निर्वाहे निरूपण ऐका. म्हणजे मी सुद्धा तसंच केलेलं आहे की तीच सोय जी भगवंतानी त्या गीतेमध्ये केली आहे तशाच प्रकारे मी सुद्धा जे निरूपण करतोय त्याच्यामध्ये हा ज्या ग्रंथाचं निरूपण आहे ते तशाच प्रकारे मी करतो आहे, तुम्ही ते ऐका. आता 17व्यातून हा अंकुर कसा फुटला ते आपल्याला पुढच्या ओवीपासून पुढे कळतं. आता 60वी ओवी आहे. तरी 17वा अध्यावो पावता पुरता ठावो, जे संपता श्लोकी देवो ऐसे बोलले. म्हणजे 17व्या अध्यायाच्या शेवटी पावता पुरता असा जे शब्द आहे त्याचा अर्थ शेवटी, पावता म्हणजे अध्यायाच्या शेवटी, पुरता ठावो म्हणजे सगळे श्लोक संपल्यानंतर शेवटचा जो श्लोक होता, जे संपता श्लोकी देवो पुढे म्हटले, म्हणजे शेवटचा जो श्लोक होता 17व्या अध्यायातला, आपण आता पाहिलेलं आहे ते सगळं. तर 17व्या अध्यायातला जो शेवटचा श्लोक होता त्यामध्ये देव भगवंत ऐसे बोलिले, त्यांनी असं सांगितलं. आणि काय बोलले तर ना ब्रह्मनामाचा विखी बुद्धी सांडूनी आस्तिकी, कर्मे तिजिती तितुकी असंते होती. म्हणजे ब्रह्मनाम जे आहे म्हणजे ओम तत्सत हे जे ब्रह्मनाम आहे ते सोडून त्याचा तो भाव मनामध्ये न आणता, त्याचा उच्चार न करता जर आपण कर्म बुद्धी सांडुनी आस्तिकी, म्हणजे आस्तिक आणि नास्तिक असं जे आहे, म्हणजे अगदी किती तुम्ही अगदी आस्तिकपणे म्हणजे अगदी मोठ्या श्रद्धेने जरी सगळी कर्म केली पण ब्रह्मनाम जर घेतलं नाही तर मग ती कर्म कशी होतात, असंते. म्हणजे ती ब्रह्मापर्यंत ती पोचतच नाही असं त्यांनी त्या ठिकाणी शेवटच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. 17व्या अध्यायाच्या शेवटी हे म्हटलेलं आहे. आता हे जे त्यांचं भगवंताचं बोलणं होतं ते मनात घेऊन अर्जुनाच्या मनामध्ये काय विचार आले, काय शंका आली आणि त्यांनी काय प्रश्न विचारले, त्यातून आता हा 18वा अध्याय सुरू होतो. आणि ते असं आहे पहा, 62व्या ओवीमध्ये, हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुना म्हणाला, अर्जुना आला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेवीला देखो. म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये आता शंका आली आहे बरं का हे ऐकल्यानंतर, की हे जे काही आहे की भगवंत सांगतोय की प्रत्येक कर्म हे असंच झालं पाहिजे की तुमच्या मनामध्ये हा भाव पाहिजे आणि तुम्ही ह्या नामाचा उच्चार, ब्रह्मनामाचा उच्चार, ओम तत्सत ह्या नामाचा उच्चार तुम्ही केला पाहिजे, तेव्हाच ते कर्म ब्रह्मापर्यंत पोचतं. हे जे काही सांगितलेलं आहे त्यामुळे अर्जुनाला काय वाटतंय की म्हणजे त्याची शंका काय आहे की कर्मनिष्ठा मळू ठेवीला देखो. म्हणजे तो त्याच्या मनात असं आलेलं आहे की जी माणसं समजा ब्रह्मनाम घेत नाही, ह्या नामाचा उच्चार करत नाही, पण ते कर्मनिष्ठ आहे, एकनिष्ठपणे कर्म करताय, तर असे जे असतात त्यांच्या बाबतीमध्ये भगवंतानी मळू ठेवीला देखो, म्हणजे त्यांना हीन लेखले, त्यांना कमी लेखले, ते ब्रह्मापर्यंत त्यांचं कर्म
किंवा ते ब्रह्मापर्यंत पोचू शकत नाही, म्हणजे त्यांना कमी हे केलेलं आहे. मळू ह्याचा अर्थ त्यांना दोष दिलेला आहे. मळू याचा अर्थ कमी असणं किंवा दोष, त्यांना दोष ठेवलाय पहा, असं त्याच्यामध्ये आहे, त्याच्या मनामध्ये आहे. पुढची ओवी, तो अज्ञानांधू तव बापुडा, ईश्वरूची न देखे एवढा, तेथ नाम एक पुढा का सुझे तया. म्हणजे समजा असा एखादा माणूस आहे की जो कर्मनिष्ठ आहे पण जो अज्ञानी आहे, त्याला काही शास्त्राचं ज्ञान काही नाही आहे, अज्ञानी आहे त्या बाबतीमध्ये. म्हणजे अज्ञानांधू म्हणजे अज्ञानाचा अंधकार त्याच्या बाबतीमध्ये आहे. असा तो जो बापुडा आहे, तो ईश्वरूची न देखे एवढा, म्हणजे त्याला ईश्वराचं खरंच म्हणजे विचार करून बघा की असे कष्टकरी किती लोक असतात आपल्याला दिसतात की जे बिचारे इतके भ्यानी काम करत असतात, रात्रंदिवस झगडत असतात जीवनामध्ये, पण असं काही ईश्वराचं नाव घेताय, ईश्वराची त्यांना आठवण होते, असं काही कित्येक वेळेला होत नसतं. म्हणजे कारण त्याच्या मागे एक ज्ञान लागतं, ते ज्ञान त्यांना नसतं. आणि हा बरोबर शंका अर्जुनाच्या मनामध्ये आलेली आहे की ईश्वरूची न देखे एवढा, याचा अर्थ त्याला ईश्वर ही कल्पनाच मुळी फारशी मनामध्ये आलेली नाही. अशी माणसं फार तर काय, कुठे जेव्हा अडचण येते तेव्हा देवा मला हे दे, देवा तुला मला हे, एवढंच फार तर बोलतील, पण त्यांना ईश्वर हे काही कळलेलं नाही, आपण काय करा, कसं कर्म करावं हे काही कळलेलं नाही. म्हणजे त्या बाबतीमध्ये ते अंध आहेत, अज्ञानाचा अंधकार आहे त्यांच्या जीवनामध्ये. तिथे तेथ नाम एक पुढा का सुझे तया, त्यांना कशाला मग ते नाम ब्रह्मनाम त्यांना सुचेलच कसं की कर्म करताना ब्रह्माचं नाव घ्यावं आणि कर्म करावं, हे त्यांना सुचेलच कसं. शंका किती बरोबर आहे. तर पुढे आणि पुढची आणखी शंका त्याला आली, आणि रजतमे दोन्ही गेलिया विण श्रद्धा सानी, ते का लागे अभिदानी ब्रह्माची आहे. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये केवळ सात्विक गुण तर नसतो, रज आणि तमही असतो. तर आपल्यातला रज आणि तम हा गुण गेल्याशिवाय ही अशी सात्विक श्रद्धा निर्माण तरी कशी होईल. म्हणजे ईश्वराचं नाव घेणं हे सगळं सात्विक या सगळ्या कल्पना आहेत, ते निर्माण तरी कशी होईल. आणि त्या अशा श्रद्धांना ह्यांनी दोषपूर्ण ठरवलेलं आहे भगवंतानी, की म्हणजे अशा कर्माला त्यांनी दोषपूर्ण ठरवलेलं आहे. ते का त्यानंतर आता पुढची एक ओवी सोडून 66वी ओवी, तैसी कर्मे दुवाड तया जन्मांतराची कडे दुर्मिळावे एवढे कर्मा माझी. म्हणजे हे जे आहे दुवाड याचा अर्थ सात्विक श्रद्धेशिवाय असलेली कर्म म्हणजे दुवाड, म्हणजे दुष्कर्म. असं दुष्कर्म वेगळ्या प्रकारे, सात्विक श्रद्धेशिवाय ब्रह्माचं नाव न घेता केलेली जी कर्म म्हणजे सात्विक श्रद्धेशिवाय केलेली जी कर्म आहेत, ती कर्म जर आपण केली तर जन्मांतराची कडे दुर्मिळावे एवढे कर्मा माझी. ह्याचा अर्थ असा की अशी कर्म आपण केली तर मग जन्मांतराची कडे दुर्मिळावे, म्हणजे आपल्याला जन्म मरणाच्या या चक्रातून फिरावंच लागतं. मोक्षप्राप्ती काही आपल्याला, ब्रह्मप्राप्ती काही आपल्याला होणारच नाही. म्हणजे आपल्याला ह्या कर्मांमुळे, म्हणजे अशी कर्म जे करतात त्यांना
ह्या संसार चक्रामध्ये अडकावंच लागतं असं भगवंतानी आत्ता सांगितलंय. हे याच्या मनात आलंय, आता हा विचार त्याच्या मनात आलाय. आणि म्हणून पुढे बघा, मधली एक ओवी गाळते, पुढे 68वी ओवी घेते. कर्मी हा ठावोवरी आहाती बहुवा अवसरी. आता कर्मठा के वारी मोक्षाचा आहे. म्हणजे कर्मठा म्हणजे कर्मनिष्ठ. कर्मठ ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. ह्या ठिकाणी कर्मठ म्हणजे कर्मनिष्ठ माणसं जी असतात, की ज्यांच्या मनामध्ये असली सात्विक श्रद्धा नाही, ते ब्रह्मनाम घेत नाहीत वगैरे वगैरे. तर अशी जी माणसं असतात पण ती कर्मठ आहेत म्हणजे कर्मनिष्ठ आहेत, त्यांना मोक्ष मिळण्याची आशा करायलाच नको. मग त्यांना मोक्ष मिळण्याची आशाच कधी करायला नको. मग असा विचार आल्यामुळे पुढे त्याच्या मनामध्ये आणखी पुढचा विचार काय आलाय, तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागू आदरेची अव्यंगू संन्यासू तो. म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये आलंय की मग जर नुसतीच अशी कर्मनिष्ठ असून काही उपयोगच नसेल तर कर्म तरी कशाला करायचं. कर्म तरी कशाला करायचं. अवघाची त्यागू म्हणजे सगळी कर्मच टाकून द्यावी. पण प्रत्येक कर्म करताना कुठे हा विचार सगळा येणार आहे आपल्या मनामध्ये. त्यापेक्षा कर्माचा त्यागच करावा. आदरी जो अव्यंगू संन्यासू म्हणजे कर्म संन्यासच आपला घ्यावा. नाहीतरी पहिल्यापासून त्याच्या डोक्यामध्ये तोच विचार आहे की नको हे कर्म आपल्याला. तो म्हणतो की त्यापेक्षा कर्मच न केलेलं बरं. आणि सर्वसामान्यांच्या मनात पण येणार. तर पण त्याला उत्तर दिलंय भगवंतानी पुढे. म्हणजे असं इथपर्यंत आलं होतं बोलायचं कसं असतं. आता त्याच्या पुढची 1-2 ओव्या गाळून 72वी ओवी. ते दोन्ही संन्यास त्याग. बघा आता फार महत्वाचा भाग इथून सुरू होतो. या अध्यायातला आता खूप महत्वाचा भाग इथून सुरू होतो. ते म्हणजे त्याच्या मनात काय आलंय की कर्माचा त्यागच करून टाकावा, कर्म संन्यासच घ्यावा. असे दोन्ही शब्द डोक्यामध्ये आलेले आहेत. पण मग मनामध्ये विचार आलाय की ह्याच्यामध्ये काही फरक आहे का काय, संन्यास आणि त्याग. तर त्यामुळे मग आता ते त्यांनी काय पुढे विचारले, ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठुनी सुटो जग तरी हेची आता चांगलं व्यक्त पैसा. म्हणजे हे संन्यास आणि त्याग हे दोन्ही अनुष्ठान त्याचं करून म्हणजे ते दोन्ही आपल्या आचरणात आणून आपण हे जगातून सुटणं, आपलं ह्या संसारातून आपली सुटकाच होईल हे चांगलं असं त्याला वाटायला लागलेलं आहे. ऐसे म्हणून पुढची ओवी, ऐसे म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे तया व्यक्त झाली नाही काय रूप होवावया जेथ प्रश्न केला. म्हणजे त्यांनी आता प्रश्न काय केला आहे भगवंताला, तर त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय याबद्दल मला तू रूप होवाय म्हणजे मला निश्चित त्याचं स्वरूप कळू दे असा त्यांनी प्रश्न केला. तेथ प्रत्युत्तरे बोलो श्रीकृष्ण जे चावळीची तया व्यक्ती झाली अष्टदशा. म्हणजे हा जो प्रश्न अर्जुनाने केला की मला त्याग आणि संन्यास यातला फरक तू स्पष्ट करून सांग, हा जो त्यांनी प्रश्न केला त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी हा अष्टदश म्हणजे 18वा अध्याय निर्माण झालेला आहे. म्हणजे हा अंकुर का फुटला हे ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलं.
आणि मग पुन्हा मधल्या काही ओव्या गाळून 84 ओवी घेते. हा 18वा अध्यावो नोहे, हे एकाध्यायी गीताची आहे. हा, एकाध्यायी गीता म्हटलेला आहे. एवढंच घेते त्या ह्याच्यातलं. पुढचं त्या 84 ओवीतलं पुढचा भाग सोड, ते काही गरज नाही आहे. आणि मग 86 ओवी जी आहे त्या 86 ओवीमध्ये पुढचा परी हे असो. म्हणजे आता अर्जुनाच्या मनातली शंका आणि हे सगळं आपल्याला कळलंय. तर आता अर्जुने पुसिजित असे म्हणे विनंती विश्वेशे अवधारिजो. म्हणजे आता अर्जुन त्याला काय हे करतोय, काय विचारतोय, हे काय कशी विनंती करतोय विश्वेशाला, ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही लक्ष द्या. श्रोत्यांना ज्ञानदेव म्हणतात अवधारिजो, म्हणजे तुम्ही लक्ष द्या. आता ह्याच्या पुढे जो भाग आहे त्याच्यामध्ये म्हणजे पहिल्या श्लोकानंतर आपण ओव्या पाहतोय. ह्याच्यामध्ये अर्जुन बोलतोय. वरती जर तुम्ही श्लोक पाहिला तर अर्जुन वाच असं अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे. तर अर्जुन हे बोलतोय. तर अर्जुन काय म्हणालाय? अर्जुन म्हणतोय हा जी याचा अर्थ म्हणजे आपण बोलताना म्हणतो ना की हां अरे बाबा मला आता तू हे सांग असं म्हणतोय. हा जी संन्यासू आणि त्यागू या दोन्ही एक अर्थी लागू. म्हणजे हे ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे का? जैसा संघातू आणि संगू सांगतेची बोलीजे, म्हणजे सांगातेची बोलीजे म्हणजे सगळी माणसं एकत्र येणं, समुदाय जमा होणं, त्याला संघात असंही म्हणतात, संघ असंही म्हणतात. तर दोन्ही शब्द एकाच अर्थी असतात. तसंच हे आहे का की संन्यास आणि त्याग हे एकाच अर्थाचे शब्द आहेत का, हे मला तू सांग असं अर्जुनाने म्हटलेलं आहे. पुढची 88 ओवी. त्यागे तैसा संन्यास, त्यागूची बोली जे तू असे, आमचेनी तव मानसे जाणीची हेची. म्हणजे मला आता हे जाणून घ्यायचं म्हणजे काय आहे की तुझ्या मनात ह्याचा अर्थ काय आहे. त्याग आणि संन्यास ह्या दोन्हीचा तुझ्या मनात अर्थ काय आहे श्रीकृष्णा, किंवा तुला अभिप्रेत काय आहे असं आपण म्हणतो ना. तुला अभिप्रेत काय आहे त्याग याबद्दल आणि संन्यास याबद्दल, तुझ्या मनामध्ये त्याचा अर्थ काय आहे हे मला आमचेनी तव मानसे जाणीजे. म्हणजे माझ्या मनात मला ते जाणून घ्यायचं आहे. तुझ्या मनातलं जे अभिप्रेत असलेल्या ह्याचे अर्थ आहे ते मला जाणून घ्यायचे. पुढची ओवी जी आहे 89वी ती अशी आहे. ना काही आधी अर्थ बेदू, तो देव करोतु विशदू, येत म्हणती मुकुंदू भिन्नची पै. म्हणजे थोडक्यात सांगते की त्याचा अर्थ एकूण ह्या ओवीमध्ये असं आहे की हा श्रीकृष्ण त्याला असं म्हणतोय की मी तुला आता विशद करून सांगतो की हे दोन जे आहेत त्याग आणि संन्यास हे तसे एकही आहेत आणि भिन्नही आहेत. हां, म्हणजे त्याच्यामध्ये भिन्नताही आहे आणि त्याच्यामध्ये साम्यही. एकच वाटतात ते आपल्याला, पण तेही बरोबर आहे अर्जुना, तेही बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये भेदही आहे आणि तो मी तुला आता सांगतो. आणि कसं मग सांगतायत पुढच्या ओवीमध्ये बघा. एरवी अर्जुना तुझा मनी त्याग संन्यास दोन्ही एकार्थू गमले हे मानी मी ही साच. म्हणजे तुझ्या मनामध्ये हे जे आलेलं आहे की त्याग आणि संन्यास हे एका अर्थाचे शब्द आहेत असं जे तुला वाटतंय ना, ते सुद्धा मी साच म्हणजे ते बरोबर आहे असं मी म्हणतोय.
मला तसं वाटतंय की तेही बरोबर आहे. पुढची ओळी, इही दोन्ही कीर शब्दी त्यागुजी बोलीजे त्रिशुद्धी परी कारण एक भेदी एतुलेची. म्हणजे ह्या दोन्ही शब्दामध्ये त्याग हीच खरं म्हणजे कल्पना आहे. संन्यास असो नाहीतर तुम्ही संन्यास म्हणा किंवा त्याग म्हणा, त्या दोन्हीमध्ये त्याग हा अर्थ असतोच. ते आणि त्रिशुद्धी असं म्हटलंय, त्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. हा शब्द आधी 1-2 वेळा येऊन गेलेला आहे, पण तुम्ही विसरला असाल म्हणून सांगते की त्रिशुद्धी ह्याचा अर्थ अगदी खरोखर सांगायचं. त्रिवार सत्य म्हणजे त्रिशुद्धी. त्रिवार सत्य ज्याला म्हणतो आपण, की अगदी खरोखर अगदी सत्य जर सांगायचं तर त्याग आणि संन्यास तुझ्या मनामध्ये जे एकाच अर्थाचे शब्द वाटतायत ना, तेही तसे खरं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये त्यागच असतो, पण आता त्याच्यामध्ये भेद कसा आहे तो कसा ते आता पुढे सांगतायत. पुढे बघा 92 ओवी. आता इथून अगदी महत्वाचं ही ओवी इथून सुरुवात होते. जे निपटुनी कर्म सांडीजे ते सांडणे संन्यासू म्हणीजे आणि फलमात्र का त्यजीजे तो त्यागू का. कळलं की निपटुनी कर्म सांडीजे म्हणजे कर्म टाकूनच द्यायचं, कर्म करायचंच नाही. हा म्हणजे जे आता अर्जुनाच्या मनामध्ये की आपण कर्म करूच नये आहे जे त्याला वाटतंय तो कर्म संन्यास, तो संन्यास. तर निपटुनी कर्म सांडीचे ते सांडणे संन्यासू म्हणीजे. हा आणि फलमात्र का त्यजीजे तो त्यागूगा. किती सुंदर आहे बघा, की ज्यामध्ये आपण कर्म करतो पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही, त्याला त्याग असतो. म्हणजे भगवंतानी त्या दोन्ही एका अर्थी घेतले तरीही बरोबर आहे, कारण त्या दोन्हीमध्ये तसा त्याग असतो. कर्माचा त्यागच आपण करत असतो, तर त्यामुळे त्याग आहे. पण पूर्णतः कर्मच सोडणं म्हणजे संन्यास आणि फळाची अपेक्षा न करणं म्हणजे त्याग. हा फरक जो सांगितलाय तो फार महत्वाचा आहे. आता पुढची ओवी. तरी कोणा कर्माचे फळ सांडीचे, कोण कर्म केवळ हेही सांगो, कोण केवळ कर्म हेही सांगो विवळ चित्त देपा. म्हणजे आता ह्या ओवीमध्ये त्यांनी काय म्हटलंय, ह्याचा चुकीचा अर्थ कुठेही घेऊ नका, नीट ह्याच्यामध्ये 2 भाग करा. पहिल्यांदा काय म्हटलंय, तरी कोणा कर्माचे फळ. कोणा ह्याचा अर्थ काही माणसं, काही माणसं. कोणी आपण जे म्हणतो ना, कोणी माणसं काय करतात तर कर्माच्या फळाचा त्याग करतात. कोणा कर्माचे फळ सांडीचे म्हणजे कोणी माणसं कसा त्याग करतात तर कर्माच्या फळाचा त्याग करतात. आणि कोण कर्म केवळ ह्याचा अर्थ काही माणसं कर्माचाच त्याग करतात. म्हणजे ह्या शब्दांमध्ये गोंधळ व्हायला देऊ नका म्हणून मी हे 2 वेगळं तुम्हाला सांगितलं. पहिल्यामध्ये सांगितलंय की काही माणसं कर्माच्या फळाचा त्याग करतात आणि काही माणसं कर्माचाच त्याग करतात. असं हे आता कसं घडतं ते मी विवळ म्हणजे मी तुला विशद करतोय, स्पष्ट करून सांगतोय. ते आता तू ऐक, चित्त दे पा, म्हणजे नीट तुझं लक्ष दे या गोष्टीकडे. आणि मग पुढे
आता बघा, मी तुम्हाला ह्या गोष्टीची आठवण करून देते की हे काही नवीन नाही आहे. आता तुम्हाला हा 18वा अध्याय इतका सहजपणे आणि पटकन कळला पाहिजे, कारण हे सगळं आपण पहिल्यापासून शिकलो आहोत ना. कर्मयोग आपण पाहिलेला आहे. कर्मयोगामध्ये काय आपण सगळा जो विचार केलेला आहे की कर्माच्या फळाचा निष्काम कर्म, निरहंकार कर्म, हे सगळ्याचा विचार आपण त्या कर्मयोगामध्ये केलेला आहे. आता त्या सगळ्याचं सार पुन्हा 18व्या अध्यायात सांगतायत. त्यामुळे आपल्याला आपल्या दृष्टीने खरं म्हणजे हे काही नवीन नाही आहे, तेच आपण पुन्हा थोडक्यामध्ये आता ऐकतो. हे लक्षात घ्या की आता हा नवीन काही विवेचन ह्या अध्यायामध्ये होणार नाही. पूर्वीचं सगळं आपल्याला एक उजळणी ही आपण विसरू नये म्हणून एक सगळी उजळणी आपल्या मनामध्येच आता आपण करायची आहे. आता पुढच्या ओव्या मी गाळते, 97 पर्यंतच्या ओव्या मी गाळल्या आहेत आणि आता दुसऱ्या श्लोकानंतरच्या ओव्या मी घेते. अशा मी आता ह्या गाळते आहे ना, याचं कारणच ते आहे की आता तुम्ही वाचलं ना तरी तुम्हाला ते सगळं कळणार आहे, कारण आपल्याला कर्मयोग माहिती आहे, हो की नाही. ह्याच्यापुढे सगळं कर्मयोग आपल्याला माहिती आहे, भक्तियोग आपल्याला माहिती आहे, ज्ञानयोग आपल्याला माहिती आहे. त्याचं थोडक्यामध्ये सार आपल्याला सगळं जे सांगणार आहे ते आपल्याला समजायला खरं म्हणजे काहीच कठीण नाही गेलं पाहिजे. आता पुढे 98 ओवी. कामनेचेची दळवाडे जे उभारावया घडे, अश्वमेधाधिक पुढे याग जेथ. हा म्हणजे जी कर्म अशी असतात की मनात कामना धरून त्या कामना पूर्तीसाठी ते केली जातात. त्याच्यामध्ये काय काय उदाहरणं ते देत आहेत, म्हणजे ज्याला आपण काम्य कर्म असं म्हणतो. आठवत आहे, हा शब्द सुद्धा आपल्याला केलेला आहे, काम्य कर्म. त्या अशी वेगवेगळी अशी काम्य कर्म असतात. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण त्यांनी दिले अश्वमेधाधिक याग, म्हणजे अश्वमेध यज्ञ वगैरे. त्याच्यामध्ये अपेक्षा असते की हा यज्ञ करून मला अशा प्रकारे मी सम्राट व्हायला पाहिजे, ही अशा प्रकारची अपेक्षा असते. तर तो यज्ञ करणं. किंवा पुढे आता पुढची ओवी 99 ओवी. वापी कूप आराम अग्रहारे अन महाग्राम आणिकही नाना संभ्रम व्रतचिते. म्हणजे आणखी काय काय करतात लोक, मनात फळाची इच्छा ठेवून काय काय करतात, तर वापी म्हणजे विहिरी बांधतात, नंतर कूप ह्याचा अर्थ बागा, निरनिराळ्या उद्यानं बांधतात लोकांच्या ह्याच्यासाठी. नंतर आराम म्हणजे आरामस्थान म्हणजे धर्मशाळा बांधतात. माहिती आहे तुम्हाला ना की कित्येक लोक धर्मशाळा बांधून देतात. पूर्वीच्या काळी हे प्रमाण खूप होतं, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळात, की ज्या वेळेला एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाणं मध्यंतरी कुठे विसावा नाही तर फार भयंकर परिस्थिती व्हायची. म्हणून अशा लोकांसाठी ही विश्रामस्थानं म्हणजे धर्मशाळा बांधल्या जायच्या. तर अशी, पण हे सगळं बांधताना काय असतं की मनामध्ये आपण हे कर्म केलं, पुण्यकर्म ज्याला म्हणतात, हे पुण्यकर्म केलं की आपल्याला त्या पुण्याचं फळ मिळणार आहे. तसंच पुढे म्हटलंय अग्रहारे हन महाग्राम, म्हणजे मोठी मोठी शहरं किंवा मोठी मोठी नगरं. त्यावेळेला शहर हा शब्द नव्हता, पण नगर, मोठी मोठी नगरं वसवायची. म्हणजे अगदी ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सोयी त्या काळात ज्या काही शक्य होत्या त्या अशा प्रकारची महाग्राम वसवायची. आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते, ऐका, व्रत
किती आठवत असेल तर पहा, 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्ही व्रत वैकल्य न करावे, शरीरासी न पिडावे, हे तिथे सांगितलंय. आता पुन्हा इथे आलेलं आहे की ही सगळी व्रत करताना पुन्हा मनामध्ये कामना असतेच ना, की हे माझं काय, कोणाला लग्न होऊ दे, नवरा मिळू दे, इथपासून मूल होऊ दे, सगळ्या प्रकारची व्रत, संपत्ती मिळू दे वगैरे वगैरे, ही सगळी व्रत जी आहेत त्याच्या मागे फळाची कामना असते. तर ऐसे इष्टापूर्त सकळ जाय कामना एक मूळ, जे केले भोगवी फळ बांधोनिया. म्हणजे अशा प्रकारे मनामध्ये कामना ठेवून जर कर्म केली, कुठली व्रत कर्म सुद्धा जर केली, तर त्या कर्मांचं फळ भोगायला पुन्हा पुढचा जन्म म्हणजे या संसार चक्रामध्ये आपण बांधले जातो. मोक्ष प्राप्ती शक्य नाही असं म्हटलेलं आहे. बघा, ज्ञानदेव किती पुरोगामी विचाराचे, त्या काळामध्ये 13व्या शतकातली ही गोष्ट आहे, त्यावेळेला ते हे सांगतायत. त्यानंतर मधल्या काही ओव्या मी काढते तशाच प्रकारच्या आहेत, म्हणून 7वी ओवी घेते. किंबहुना 7वी ओवी. किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्मगा असे, ते त्यजी जे विष जैसे वोकुनिया. म्हणजे विष जर चुकून जरी आपल्याला ह्याच्यात गेलं, तो ओकून ते बाहेर काढण्याचा, किंवा काही निराळी साधनं असतात ते बाहेर काढण्याचा, त्या प्रकारे ते ओकून बाहेर काढलं जातं ते विष. त्याचप्रमाणे काम्य कर्म जे आहे ते म्हणजे मनात कुठल्याही प्रकारच्या कामना ठेवून ही काम्य कर्म केली तर त्याचं अशी ती करू नयेत असं त्यांनी सांगितलंय. अशी त्यजीजे, ते त्यजीजे हा त्यातला महत्वाचा शब्द आहे. अशा प्रकारची काम्य कर्म जी असतात ती त्याचा तू त्याग कर असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे पहा, अर्जुनाला सुद्धा सांगण्याचं महत्त्व आहे, कारण अर्जुनाच्या मनामध्ये त्याच्या कर्मांचे परिणाम काय होतील, त्याला नरक प्राप्ती होईल, त्याला पाप लागेल, ते त्याचं जीवन अर्थशून्य होईल, त्याची सगळी जिव्हाळ्याची माणसं गेली की जीवन रित होईल, असे सगळे उद्गार त्यांनी केलेले आहेत. म्हणजे आपल्या कर्मांचे परिणाम काय होतील ह्याचा विचार त्याच्या मनामध्ये आहे. म्हणजे कामना त्याच्या मनामध्ये आहे. म्हणजे विशिष्ट हेतू मनामध्ये ठेवून जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळेला त्या कर्माचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर ते जे आपण पूर्वी कर्मयोगामध्ये पाहिलं तेच आता इथे अशा प्रकारे ह्या शब्दामध्ये सांगितलं आहे. किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्मगा असे, ते त्यजीजे कसं त्याचा त्याग कर विष जैसे ओकूनिया. म्हणजे विष जसं ओकून बाहेर काढतात तसं ही कर्म कधी करू नकोस. मग तया त्यागाते जगी संन्यासू ऐसिया भंगी बोली जे अंतरंगी सर्व द्रष्टा. म्हणजे अशी जी असा जो त्याग असतो, म्हणजे कर्म फळाचा त्याग करून केलेली जी कर्म असतात, कर्म करायची, कर्म त्यागायची नाही, पण कर्म फळ त्यागायचं, त्याचा विचार मनामध्ये आणायचा नाही. अशा त्यागाला खरं म्हणजे म्हणून अशा त्यागाला सर्व द्रष्टा म्हणजे विज्ञानी लोक
विद्वान लोक अशा त्यागाला काय म्हणतात तर संन्यास म्हणतात. म्हणजे जे आधी जे सुरुवातीला सांगितलंय की तू म्हणतोयस की संन्यास आणि त्याग यामध्ये भेद काय आहे, पण तुझ्या मनामध्ये ते एकाच अर्थाने आहे, तर तेही बरोबर आहे असं जे म्हटलंय ना, तर ते बरोबर कसं आहे तर द्रष्टे लोक ज्या वेळेला अशा प्रकारे त्याग केला जातो, कर्मफळाचा त्याग करून कर्म केलं जातं, त्याला संन्यास असं द्रष्टे लोक. आता पुढची जी ओवी आहे, हे काम्य कर्म सांडणे ते कामनेतेची उपडणे धन त्यागे दवडणे भय जैसे. हे काम्य कर्म सांडणे हे तर तुम्हाला आता कळलं असेल. हा, ते म्हणजे कामनाच मनातून उपडणे म्हणजे काढून टाकायची, मनातून कामना इच्छा बाहेरच टाकून द्यायची. आणि त्याच्या पुढे जे आहे ना, धन त्यागे दवडणे भय जैसे, म्हणजे ह्याचा अर्थ नीट समजला पाहिजे. ह्याचा अर्थ जर कळला नाही तर ह्या शब्दांना काही अर्थ नाही आहे. धन त्यागे दवडणे भय जैसे म्हणजे धनाचा जो लोभ माणसाला असतो, तो धनाचा लोभ इतका असतो की त्याच्यामुळे मनामध्ये एक भय निर्माण होतो की हे चोरणार नाही ना कोणी, हे आपल्यापासून कोणी हिरावून नेणार नाही ना, कोणीतरी लुटणार नाही ना, अशा प्रकारचं भय मनामध्ये असतं. तर म्हणजेच धन बाळगलं की त्याच्याबरोबर हे भय असतं, म्हणून धनाचाच त्याग करायचा असं धन त्यागे असं म्हटलेलं आहे. आणि हे स्पष्ट करण्यासाठी खूप मागे कदाचित मी ही गोष्ट सांगितली असेल असं मला वाटतंय, नसेल सांगितली तर आत्ता सांगते, पण मला वाटतं मी सांगितली असणार ही गोष्ट. आणि त्या गोष्टीमध्ये हे अगदी सुंदर स्पष्ट होतं, तेवढी गोष्ट सांगून आज थांबते मी. ती जी गोष्ट आहे ती गोष्ट मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ आठवत सांगितलेली. मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ हे प्रवास करत होते आणि अरण्यातून त्यांचा प्रवास चाललेला होता. आता संन्यासी दोघं, त्यामुळे हातामध्ये फक्त एक अशी झोळी होती, झोळी खांद्यावरती टाकून पुढे प्रवास करत होते. प्रवास करताना रान अरण्याचा भाग आल्यानंतर मच्छिंद्रनाथ, खरं म्हणजे मच्छिंद्रनाथ हे गोरखनाथांचे गुरु बरोबर, पण गुरुच्या मनात सुद्धा काही विचार, म्हणजे काही वेळेला कसं माणूस अधोगतीला जातो तेही आपल्याला या गोष्टीमध्ये कळतं. तर मच्छिंद्रनाथ जे होते ते अरण्याचा भाग आल्यानंतर थोड्या वेळाने गोरखनाथांना म्हणाले, गोरख यहाँ कभी भय तो नहीं ना? तर गोरखनाथांना काही कळलं नाही. ते म्हणाले नाही, यहाँ कोई भय नाही. पुन्हा थोडंसं अंतर गेलं, पुढे गेल्यानंतर पुन्हा मच्छिंद्रनाथ म्हणतात, गोरख यहाँ कोई भय नाही ना? तो असं 2-3 वेळा झाल्यानंतर गोरखनाथांना वाटतं की ह्यांना भय वाटतंय कशाचं. मग ते मच्छिंद्रनाथ स्नानासाठी म्हणून जातात. त्यावेळेला गोरखनाथ त्यांची झोळी उघडून बघतात की झोळीमध्ये काही आहे का काय की ज्याच्यामुळे यांना भय वाटतंय. झोळी उघडून बघतात तर त्याच्यामध्ये थोडं सोनं त्यांना कोणीतरी दान म्हणून दिलेलं असतं, पण ते घेऊन ते चाललेले असतात. मग आता रानातून जाताना कोणीतरी हे लुटून
लुटेल आपल्याला, कारण रानामध्ये या सगळ्या भीती अरण्यामधून जाताना, तर आपल्याला कोणीतरी हे करतील, चोर दरोडेखोर. तर म्हणून त्यांच्या मनामध्ये त्या धनाची भीती, धनामुळे भीती. मग गोरखनाथांना वाटतं की ह्या धनाचा लोभ यांच्या मनामध्ये आहे, हे काही बरोबर नाही. आणि म्हणून ते काय करतात की त्यांच्या झोळीतलं सोनं घेतात आणि नदीमध्ये फेकून देतात. आणि त्यांना कळू नये म्हणून थोडेसे त्या वजनाचे असे दगड थोडे त्या झोळीमध्ये ठेवतात. म्हणजे ती रिकामी झोळी आहे असं त्यांना वाटू नये म्हणून थोडेसे दगड ठेवतात. पुन्हा आपले दोघं चालायला लागतात. चालताना परत मच्छिंद्रनाथ विचारतात, गोरख यहाँ कोई भय तो नहीं ना? त्यावेळेला गोरखनाथ म्हणतात, नाही, भय तो पीछे रह गया. असं हे धनाचं भय असतं की धन आहे आपल्याकडे म्हणून मग त्याच्याबद्दल आता हे कोण चोरणार नाही ना, आपल्याला कोणी फसवणार नाही ना, या सगळ्या भीती आपल्या मनामध्ये निर्माण होतात. तर ते धन म्हणजे या सगळ्यामध्ये म्हणजे ही गोष्ट सांगण्यामध्ये सुद्धा असं आहे की आपली ही काम्य कर्म असतात ना, असं म्हणजे धन बाळगणं. मग ते त्याच्या मागे कामना आली की ते मला माझ्याजवळ राहिलं पाहिजे, मला त्याचा उपयोग झाला पाहिजे, या सगळ्या त्याच्याबरोबर भीती निर्माण होतात. असं आपण नाही का आपल्या सगळ्या सोसायट्यांमध्ये वॉचमन हे ते कसं असतं, त्याच्यासाठीच असतं. तर असं आता आपण थांबूया. आता पुढच्या